आजपर्यंत इतकं मोठा यश MIM ला मिळाला नाही होता जितका आज आम्हाला मिळालेला आहे। गोवंडी सारख्या ठिकाणी आम्ही 4 सीट जिंकलेले आहे। मुंब्रा सारख्या ठिकाणी 5 सीट्स आम्ही जिंकलेले आहे। धुलेमध्ये आतापर्यंत आम्ही 8 सीट जिंकलेले आहे। बहुतेक तिथे आम्ही 15 सीट जिंकणार आहे। अमरावतीमध्ये आम्ही आतापर्यंत 9 सीट जिंकलेले आहे। अकोलामध्ये 3 सीट जिंकलेले आहे। जालनामध्ये 2 सीट जिंकलेले आहे। अहमदनगरमध्ये 2 सीट्स जिंकलेले आहे। नांदेडमध्ये आतापर्यंत निकाल आलेला आहे 6 सीट जिंकलेले आहे। तिथे आम्ही 10च्या वर जाऊ शकतो आम्ही। आणि मालेगाव आणि सोलापूरचा निकाल आलेला नाही आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 100 पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स मजलिसचे यावेळी महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि आमच्यासाठी एक खूप मोठा यश आहे आणि आम्ही सर्व लोकांचा, महाराष्ट्रातल्या लोकांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो। काय हे की ओएसी साहेबांनी जेव्हा आले होते इथे, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांचा विश्वास असं होतं की आपण 10-12 सीट्स यावेळी जिंकू शकतो। मी ओबीसी साहेबांना मी शर्त लावली होती की साहेब 20 पेक्षा सीट्स आमचे येणार नाही आहे करते। आणि खऱ्या अर्थाने माझाही जे विश्वास होता की मागच्या वेळी आम्ही 25 सीट जिंकलो होतो, यावेळी आम्ही 33 पर्यंत जाणार आहे। आणि मलाही विश्वास होता की आम्ही 26 ते 28 पर्यंत आम्ही जिंकू शकेल, पण 33 सीट जिंकणं म्हणजे मलाही आश्चर्य आहे आणि याच्यासाठी मी सगळ्या शहरवासियांचा खूप खूप धन्यवाद देतो।